तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आपल्या कोकणी मृणाल मराठी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आपला शिमगा उत्सव चालू झाला आहे. तर त्यामुळे मी आता सकाळ सकाळ उठून पहिले आंघोळ वगैरे फ्रेश होऊन टॉवेलवर फक्त आपण पूजा करून घ्यावी लागते. आपल्या म्हणजे कोकणात असे परंपरा असते. अशी परंपरा तुमच्याकडे पण आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा मला तुम्ही. जर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघितलात तर तुम्हाला अजून आपले खूप सारी गाणी ऐकायला भेटतील आणि परत पालखीची आरती कशी करतात ते सुद्धा बघायला मिळेल. नंतर माझी पूजा झाल्यावर मी जरा कपडे चेंज केले, कारण की वेगवेगळे पहिले कपडे घालून बघितले मी कोणते सूट होते की नाही. तर हा मला खूप ढगला होत होता, पण ढगला आणि खाली खूप मोठा होत होता, म्हणून मग शेवटी मी तो पण चेंज केला. हा पण मी एक कुर्ता काढून बघितला, तो पण मला आवडला नाही. मग शेवटी आम्ही वाडीतल्या लोकांनी छापलेला असं एक गणपतीमध्ये कुर्ता होता, तो मग घातला आणि पॅन्ट घातली, जीन्स पॅन्ट त्याच्यावर. आणि आम्ही बिना चप्पलचं मग आपल्याला सर्वकडं उन्हातून पालखीच्या मागून फिरावं लागतं. तर जी लोक पालखीच्या मागून फिरतात त्याला खेली बोललेले जातात. चप्पल घालायचे नसतात पालखीच्या वेळी. हो वा, चला चला आलो ना, चला चला लवकर चला. वराडी एवढे तयार झालेत कधी? आमची झाली देवपूजा, तुमची अजून होते. चल लवकर. आवाज होता इथपर्यंत, वरतून झाले सर्वकडून युवराजाकडून वगैरे पालखी. आता इथं आहे नाही, युवराजाकडं आता पालखी आहे. तेजसकडं झालं आहे किंवा आता ह्याच्याकडे तरी असेल, अथर्वाकडं. तेजसकडं झाली वरती आता, पण खाली पाय चप्पल घालायचे नसतात. हो चला, हो चला, हो मुंबईगरी चला. आलो ना, चला लवकर चला तुम्ही. आणि अशी गाणी प्रत्येकाच्या घरी म्हणजे वेगवेगळी प्रत्येकाच्या घरी गाणी बोलले जातात. हे ढोल तर वाजवतोच, पण मी आता डप वाजवायचा प्रयत्न केला तर जमायला लागलं थोडं थोडं. मी खूप साऱ्या ठिकाणी पण घेतलं, पण डप मला जमायला लागलं आता.
येतोय. तर घरी येते ना, म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी जर पालखी असेल तर स्वतःची पालखी आपण पण घेऊ शकतो. आणि मी आणि माझ्या काकाने घेतलेली पालखी येताना घरी येताना. पाणी घ्या Gracias.
लांब जवळ आहे ना हां तर किती आहे पुढे कोणता आहे रे हा या साईड पुढे नंतर
तर जेव्हा पालखी आपल्या घरातून बाहेर निघते तेव्हा भावकीतल्या माणसांनी म्हणजेच आता आमचा अण्णाव राळे तर राळ्यांच्या माणसांनी बाहेर निघतेली पालखी घ्यायची नसते आणि जेव्हा सर्वांची घरं संध्याकाळी जेव्हा सर्वांची घरं पालखी घेऊन होते तर तेव्हा संध्याकाळी सानेवर पालखी नाचवली जाते. तर माझ्याकडे पालखीची फुटेज नाही पण वाजवतेली माझ्याकडे फुटेज आहे संध्याकाळची. तर अशी नाचवली जाते पालखी संध्याकाळची आणि मग सानावर पालखी बसवली जाते. आणि हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आता हा व्लॉग आपण इथंच थांबवतोय. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा, आंब्याचा बाटा.